जळगावमधील बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसलेली आहे. बंद असलेल्या रेल्वे गेटमध्ये धान्याने भरलेला ट्रक आडवा आल्यानं हा अपघात झालाय. रेल्वे गेट ओलांडताना अचानक ट्रॅक बंद पडल्यानं अपघात झाल्याची माहिती मिळाली. रेल्वे ट्रॅकवर ट्रक बंद पडल्याने रेल्वेने ट्रकला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत ट्रक 100 मीटर फरफटत रेल्वे रुळावर गेल्याचं पाहायला मिळत आहे. धान्यांच्या भरलेल्या ट्रकच्या अपघातात 2 तुकडे झालेत. रेल्वे बचाव पथकाकडून ट्रकला बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. त्यामुळे धक्कादायक अशी ही घटना घडली आहे. भीषण असा अपघात झालाय. मोठा अनर्थ मात्र या अपघातानंतर आता टळलेला आहे. जळगावमधली ही संपूर्ण घटना. जळगावमधील बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक झाली, तर बंद असलेल्या रेल्वे गेटमध्ये धान्याने भरलेला ट्रक आडवा आल्यानं हा अपघात झालाय. रेल्वे गेट ओलांडताना अचानक ट्रॅक हा त्या ठिकाणचा बंद पडला आणि अपघात झाल्याची माहिती मिळते. रेल्वे ट्रॅकवर ट्रक बंद पडल्याने रेल्वेने ट्रकला जोरदार धडक दिली. जोरदार धडकेत ट्रक 100 मीटर फरफटत रेल्वे रुळावर पुढे घसरत गेल्याचं कळतंय. धान्याच्या भरलेल्या ट्रकचे मात्र या अपघातात 2 तुकडे झालेत. रेल्वे बचाव पथकाकडून ट्रकला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडलेत. मी सचिनकडे जाणार आहे. सचिन, महत्वाची अपडेट आहे. अतिशय भीषण असा हा अपघात झालाय. खरं तर त्या ठिकाणी ट्रकला काढण्यासाठी आता सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. काय ताजी अपडेट्स आहेत? निश्चित आपण जर बघितलं तर पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकाजवळ अमरावती एक्सप्रेस म्हणजे मुंबईकडून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसने ट्रकला जोरदार धडक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ट्रकमध्ये धान्य असल्याचं देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की चक्क ट्रक हा 100 मीटर हा पुढे फरफटत नेला आहे. त्यामुळे संपूर्ण ट्रॅकवर आता आपल्याला धान्याच्या ज्या गोण्या आहेत त्या पडलेल्या आपल्याला दिसत आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचं बचाव पथक असेल किंवा शीघ्र कृती पथक असेल ते घटनास्थळी दाखल झालेलं असून सकाळी 4:30 वाजेला या अपघात घडला आणि त्यानंतर आता बचाव कार्य सुरू आहे. ट्रॅकवर ज्या पद्धतीने गोण्या पडलेल्या आहेत त्या गोण्या देखील स्वच्छ उचलून ट्रॅक स्वच्छ करण्याचं काम सध्या आपण युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर या अपघातामुळे ज्या नागपूरकडे असतील किंवा नागपूरकडे जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत ती संपूर्ण रेल्वे वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि अजून 1 तास ही रेल्वे वाहतूक ठप्प असणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. लवकरात लवकर ट्रॅफिक जो गाड्या थांबलेल्या आहेत ट्रॅक हा स्वच्छ करून ट्रॅकवर जे ट्रक अडकलेला आहे तो ट्रक काढून लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत गेल्या 3 तासापासून हे बचाव कार्य सुरू आहे असल्याचं आपली माहिती समोर आलेली आहे. मात्र या भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. नक्कीच सचिन, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा. हे दृश्य आपण पाहतोय. धान्याने भरलेला ट्रक आडवा आल्याने हा अपघात झालाय. अपघाताची भीषण दृश्य पाहतोय. तब्बल 100 मीटर ट्रक त्या ठिकाणी रेल्वे रुळावरून फरफटत गेल्याची सुद्धा धक्कादायक माहिती आहे. त्या ट्रकचे 2 तुकडे झाले आहेत. धान्याने भरलेला हा ट्रक आहे. मात्र अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसल्यानंतर हा भीषण असा अपघात झाला. हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. त्या ठिकाणी ट्रकचे 2 तुकडे झालेले आहेत. ट्रक आडवा आल्याने हा अपघात झाला. अचानक ट्रक हा बंद पडल्याने अपघात झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुद्धा आता मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुन्हा एकदा सचिनकडे जाणार आहे. सचिन, अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक झाली आणि त्यानंतर या संपूर्ण घडामोडी घडत आहेत. मात्र ज्या प्रकारचे ताजे अपडेट तू दिलास त्याप्रमाणे आता या ट्रकला साईडला काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामुळे आता रेल्वे वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. साधारणतः आणखीन किती वेळ लागू शकतं वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी? निश्चितच, कारण आपण जर बघितलं तर पहाटे 4:30 वाजता हा अपघात घडलेला आहे आणि ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे जे शीघ्र कृती पथक असतं हे घटनास्थळी दाखल झालेले आहे. त्यासोबत रेल्वे पोलिसांचे जे पथक आहे ते देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर रेल्वे मार्ग मोकळा करून पुढील रेल्वेची वाहतूक तात्काळ सुरू करावी असं देखील रेल्वे विभागाकडून प्रयत्न चालू आहेत. आपण जर बघितलं तर होळी आणि धुलीवंदन असे सण आलेले आहेत त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. भुसावळ रेल्वे विभागाकडून जादा गाड्या देखील सुरू करण्यात आल्या होत्या.
मात्र हा अपघात झाल्यामुळे कुठेतरी 2 ते 3 तासापासून जी रेल्वेची वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे. नागपूरकडे जाणारे प्रवासी हे तात्काळच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजून तासाभरानंतर ही वाहतूक जी आहे ती सुरळीत होईल असं रेल्वे विभागाने सांगितलेलं आहे. शर्थीचे प्रयत्न रेल्वे ट्रॅकवरून त्या गोण्या असतील किंवा ते ट्रकचे जे 2 ते 3 तुकडे झालेले आहेत ते तुकडे बाजूला करण्याचं काम सुरू आहे. मोठ्या पद्धतीने जे लागणारं साहित्य आहे ते घटनास्थळी दाखल झालं असून लवकरात लवकर ट्रॅक कसा क्लिअर करता येईल आणि पुढची वाहतूक कशी सुरळीत करता येईल या संदर्भात रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. करण. नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.